म्हणजे लॉंग, कोणतं सांगितलेलं आहे पृथ्वी माहूत, दोष कोणता कफदोष, धातू कोणता मांस धातू आणि मातृ भाव सांगितलेला आहे. आज आपली रचना शरीराचं नवीन चॅप्टर, खूप छोटा चॅप्टर आहे, फक्त 5 पॉईंट सांगितलेले आहेत. चॅप्टरचं नाव आहे पेशी शारीर. पेशी म्हणजे काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं व्याख्या, स्वरूप, प्रकार, संख्या आणि महत्व. व्याख्या स्वरूप. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरू करत आहोत आपली रचना शरीराचं नवीन चॅप्टर. खूप छोटा चॅप्टर आहे, फक्त 5 पॉईंट सांगितलेले आहेत. चॅप्टरचं नाव आहे पेशी शारीर. पेशी म्हणजे काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, व्याख्या, स्वरूप, प्रकार, संख्या आणि महत्व. व्याख्या, स्वरूप, प्रकार, संख्या आणि महत्व. व्याख्या, स्वरूप, प्रकार, संख्या आणि महत्व. तर सर्वात पहिली व्याख्या काय सांगितलेली आहे बघून घ्या. अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते तथा, म्हणजे अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते तथा म्हणजे काय सांगितलेलं आहे, पित्तयुक्त वायू जेव्हा माणसामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या पेशीमध्ये विभाजन होते. पित्तयुक्त वायू जेव्हा माणसामध्ये प्रवेश करतो तेव्हा मांस धातूचे विभाजन होते, त्याला काय म्हणतो आपण, पेशी म्हणतो. अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते तथा. दुसरं काय सांगितलेलं आहे, मांस अवयव संघात परस्पर विभक्त पेशी उच्यते, म्हणजे काय, परस्परापासून विभक्त माणसावरचा जो संघात सांगितलेला आहे किंवा समूह सांगितलेला आहे त्याला काय म्हटलं आहे, पेशी म्हटलं आहे. काय काय सांगितलेलं आहे बघून घ्या. अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते तथा. अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते म्हणजे काय सांगितलेलं आहे, पित्तयुक्त वायू जेव्हा माणसामध्ये प्रवेश करतो तेव्हा मांस धातूचे विभाजन होते, त्याला काय म्हणतो आपण, पेशी म्हणतो. काय म्हणतो, पेशी. मांसावयव संघात परस्पर विभक्त पेशी उच्यते, म्हणजे परस्परापासून विभक्त असलेल्या मांसावयाच्या संघाताला किंवा समूहाला आपण काय म्हणतो, पेशी म्हणतो. व्याख्या काय सांगितलेली आहे, अनुप्रविष्ट पिशितम पेशी विभजियते तथा आणि मांसावयव संघात परस्पर विभक्त पेशी उच्यते. दोन व्याख्या झाल्या. त्याच्यामध्ये स्वरूप काय सांगितलेलं आहे, दीर्घ स्वरूप सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, दीर्घ स्वरूप. त्या स्नायू सारख्या दीर्घ असतात, स्नायू सारख्या आकाराच्या दीर्घ माणसामध्ये असतात, त्याला काय म्हटलं आहे, पेशी म्हटलं आहे. कसं स्वरूप सांगितलेलं आहे पेशीचं, स्नायू सारखं सांगितलेलं आहे, पण कसं स्नायू सारखं, दीर्घ सांगितलेलं आहे, जे माणसामध्ये असतात. पेशीचं स्वरूप झालं. मग पेशीचे काही काही डॉमिनंट पार्ट सांगितलेले ते बघून घेऊ आपण. पेशीमध्ये कोणतं महाभूताधिक्य असतं, कोणता धातू असतो, कोणते दोष असतो, कोणता भाव असतो पेशीमध्ये. पेशीमध्ये पृथ्वी महाभूताधिक्य असतो. कोणतं असतं, पृथ्वी महाभूताधिक्य. कोणता दोष असतो, कफ दोष असतो. मांस कोणता, मांस धातू असतो आणि मातृज भाव सांगितलेला. महाभूत कोणतं सांगितलेलं आहे, पृथ्वी महाभूत. दोष कोणता, कफ दोष. धातू कोणता, मांस धातू आणि मातृज भाव सांगितलेला. 4 घटक झाले, पृथ्वी महाभूत, कफ दोष, मांस धातू, मातृज भाव. त्यानंतर पेशीचे प्रकार किती सांगितलेले, पेशीचे 12 प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहेत, 12. बहु, पेलव, स्थूल, अणु, पृथु, वृत्त, रस्व, दीर्घ, स्थिर, मृदू, श्लक्ष्ण आणि कर्कश. कोणते कोणते प्रकार सांगितलेले आहेत, बहु, पेलव. बहु म्हणजे कसा, लार्ज. पेलो म्हणजे स्मॉल. स्थूल म्हणजे थिक. अणु म्हणजे थिक. पृथु म्हणजे फ्लॅट. वृत्त म्हणजे राऊंड. रस्व म्हणजे शॉर्ट. दीर्घ म्हणजे लॉंग. त्याच्यानंतर स्थिर म्हणजे स्टॅटिक. मृदू म्हणजे सॉफ्ट. त्यानंतर श्लक्ष्ण आणि कर्कश. श्लक्ष्ण म्हणजे सॉफ्ट, कर्कश म्हणजे हार्श. हे किती प्रकार झाले, 12 प्रकार. बहु, पेलो, स्थूल, अणु, पृथु, वृत्त, रस्व, दीर्घ, स्थिर, मृदू, श्लक्ष्ण आणि कर्कश. किती प्रकार झाले, 6 प्रकार झाले. 6 दुने 12. बहु, पेलो, स्थूल, अणु, पृथु, वृत्त, रस्व, दीर्घ, स्थिर, मृदू, श्लक्ष्ण आणि कर्कश. किती प्रकार सांगितलेले आहेत, 12 प्रकार सांगितलेले आहेत. नंतर संख्या किती सांगितलेली आहे, पेशींची संख्या सांगितलेली आहे 500, पण स्त्रियांमध्ये 20 पेशी एक्स्ट्रा सांगितलेल्या आहेत. तर 500 संख्या कशी विभाजित झाली बघूया. शाखा प्रदेश किती सांगितलेले आहेत, 400. मध्य प्रदेशी, मध्य शरीरात 66 आणि ऊर्ध्व चतुर्गत 44. अशा किती झाल्या, 500. पण स्त्रियांमध्ये काय 520 सांगितलेले आहेत. 20 पेशी काय सांगितलेल्या आहेत, जास्त सांगितलेले आहेत. स्त्रियांमध्ये 20 काय सांगितलेले आहेत, जास्त. किती सांगितलेले आहेत, 520. तर 20 कुठं कुठं जास्त सांगितलेले आहेत. सर्वात पहिलं स्तन्याच्या ठिकाणी 10 आणि गर्भाशयाच्या ठिकाणी 10 अशा 20 पेशी सांगितल्या. पण गर्भाशयात पण परत 3 पार्ट होतात. आपत्य मार्गात 4, गर्भछिद्रात 3 आणि शुक्रार्धवाच्या ठिकाणी 3. किती सांगितलेले, 20 जास्त सांगितले. पहिला 500 कॉमन आणि 20 जास्त कुठे सांगितले, स्तन्याच्या ठिकाणी 10 आणि गर्भाशयात 10. आपत्य मार्गात त्याला आपण परत डिवाइड केलं, 4, गर्भछिद्रात 3 आणि शुक्रार्धवात 3. त्याच्यानंतर हाफ झालं तुमचं चॅप्टर. त्याच्यानंतर आहे महत्व. पेशीचं महत्व काय सांगितलंय. ज्यांच्या पेशी दृढ किंवा बलवान असतात तो व्यक्ती काय सांगितलेला आहे, बलवान सांगितलेला आहे. तो व्यक्ती स्ट्रॉंग सांगितलेला आहे. ज्यांच्या पेशी स्ट्रॉंग असतात. त्याच्या विपरीत व्यक्ती काय सांगितलं असेल, मग दुर्बल सांगितलं असेल. काय काय झालं पाहून घ्या. महत्व झालं, त्यानंतर संख्या सांगितलं 500. शाखा प्रदेशी 400, मध्य प्रदेशी 66 आणि ऊर्ध्व चतुर्गत 44. 20 पेशी स्त्रियांमध्ये जास्त सांगितले, 10 स्तन्यात आणि 10
गर्भाशयात. त्या 10 गर्भाशयातल्या परत डिवाइड झाल्या अपत्य मार्गात 4, गर्भछिद्रात 3 आणि शुक्र आर्तवात 3. पेशीचे प्रकार कोणते कोणते सांगितलेले? बहु, पेल, स्थूल, अणु, पृथुवृत्त, ह्रस्व, दीर्घ, स्थिर, मृदू, श्लक्ष्ण आणि कर्कश. महाभूत आधिक्य कोणत्या पेशीमध्ये? पृथ्वी महाभूत. कोणता दोष जास्त सांगितलेला आहे? कफ दोष. धातू मांस धातू आणि मातृष भाव सांगितलेला आहे. पेशीची स्वरूप कसं सांगितलेले? स्नायू सारख्या दीर्घ आकाराचे सांगितलेले आहेत. आणि व्याख्या काय सांगितली? अनुप्रविष्ट पेशीतून पेशी विभाजन येते तथा, म्हणजे पित्तयुक्त वायू जेव्हा माणसामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचं पेशीमध्ये विभाजन होतं आणि मांस अवयव संघात परस्पर विभक्त पेशी उच्चते. म्हणजे काय सांगितलेलं आहे? परस्परापासून विभक्त असलेल्या मांस अवयवाच्या संघाताला काय म्हटलं आहे? पेशी म्हटलं आहे. हा झाला तुमचा चॅप्टर. धन्यवाद.